नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे झटपट होणारी चटपटीत फ्लावरची भाजी. हे बघा, इथे तेल तापत ठेवले. त्याच्यामध्ये आता मी हिंग टाकते, त्यानंतर जिरं आणि मोहरी टाकते. ते छान तापलेलं आहे आपलं. हे बघा, मोहरी तडतडली की कांदा टाकते. तेल टाकते. ही बघा, मोहरी तडतडल्याचा आवाज येतोय तुम्हाला? मला येतो आहे. आता ही मोहरी तडतडल्यावर मी काय करते, हा कांदा इथे मी चिरून घेतलेला आहे, हा टाकते. आणि या कांद्यावर मी हे कोथिंबीरीचे देठ घेतले ते टाकते. आणि ह्याच्यावर मी आता आपले सगळे मसाले टाकते. लाईट मीठ टाकते, त्यानंतर हळद टाकते, त्यानंतर थोडे धणे पूड टाकते, त्यानंतर थोडी कसुरी मेथी टाकते, नंतर थोडं लाल तिखट टाकते, आणि सगळ्यात शेवटी हा माझ्याकडे किचन किंग मसाला आहे, हा मी सगळ्या भाजीत टाकते. तर हा थोडा टाकते. आणि जरा गॅस बंद करून हे सगळे मी कांद्यावर का टाकते, म्हणजे हे जळत नाही आणि छान कांदा सुद्धा आपला शिजतो. तेव्हा ते सगळ्या मसाल्याचं रस जो असतो तो त्या कांद्यामध्ये मिक्स होतो, म्हणून आपण हे कांदे टाकायचे आहे. आता हे इथे मी करत ठेवलं आहे. त्यानंतर इथे मी बघा, इथे मी हा एक टॅमॅटो चिरून घेतला आहे, तोही मी याच्यात टाकत आहे. आणि ह्याला इथे बारीक गॅसवर मंदाग्नीवर ठेवत आहे. एकदम गॅस बारीक करायचा. आणि टॅमॅटो आणि कांदा चांगला शिजला पाहिजे आणि त्याच्यावर झाकून ठेवायचं. झाकण काय झालं, हे बघा, हे त्याच्यावर मी असं झाकून गॅस मंद करून ठेवला आहे. आता मी काय करत आहे बघा, इथे मी एक अजून मोठं पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घेते. आणि हा फ्लावर मी धुवून घेतलेला आहे, तसेच हे बटाटे पण मी धुवून घेतलेले बघा, पाण्यातच ठेवले. तर हे काढून मी पुन्हा या पाण्यात टाकते. आणि बटाट्याला थोडी उकळी देते, कारण का फ्लावर लगेच शिजतो, म्हणून फ्लावर जरा थोड्या वेळाने टाकायचा. अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केलात ना तर खूप छान होते. जर तुम्ही फ्लावर कच्चाच टाकला तर भाजीला एवढी चव येत नाही, म्हणून असा फ्लावर आहे ना जर असं वाफवून घ्यायचा, अगदी पूर्ण शिजवून नाही घ्यायचा.
हा बघा मी हा दोनदा धुतला, पहिला धुवून घेतलेला आणि मग कापला. आता हा मी परत हा पाण्यात टाकत आहे आणि ह्याला आता जरा बटाटा उकळला की मग मी ह्याला फ्लावर टाकते. बाकी आपले मसाले ऑलरेडी गेलेले आहेत, त्यामुळे आता मसाले काही टाकायचे नाहीत आपल्याला. हे बघा, हे आपले मसाले ऑलरेडी सगळे गेलेले आहेत, त्यामुळे मसाले आपल्याला नाही टाकायचे. हे बघा, अगदी 1 सेकंदभर नुसतं पाणी गरम होईपर्यंत बटाटा जरा हे होण्यासाठी. आणि आता त्याच्याबरोबरच हे फ्लावरही टाकते. आणि चांगली याला उकळी येऊ द्यायची, घाई नाही करायची. सॉरी, मला जरा यायला वेळ लागला. माझं असंच होतं, मी पटकन विसरून गेले की माझा व्हिडिओ चालू आहे. पण एनिवे तुम्ही मला समजून घ्याल. हे बघा, हा मस्त आता इथे उकळतोय. मी जरा मोठा करते गॅस. आणि इथे आपला छान बारीक गॅसवर कांदाही होत आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी कांदा टोमॅटो छान अगदी त्याला हे करून घ्यायचं, शिजवून घ्यायचा. आणि ह्याच्यात आपले सगळे मसाले ऑलरेडी गेलेले आहेत. ह्याला फक्त एकच उकळी काढायची आपल्याला, जास्त शिजवायचा नाहीये, कारण आपण परत कांद्याबरोबर तो शिजवणार आहोत. मला तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते. माझे आज 1600च्या वर माझे सबस्क्रायबर झाले आणि तुम्ही सगळे मला लाईक शेअर कमेंट्स करता, म्हणून मी आजपर्यंत इथपर्यंत पुढे गेले आहे. आणि असेच तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि हो, तुम्ही कुठच्या देशातून मला पाहत आहात ते जरूर कळवा. मला कमेंट्स बरेच कमी येतात, म्हणून मी म्हटलं माझ्या चाहत्यांना मी सांगेन की मला कमेंट्स करा. कमेंट्समधून कळतं की आपलं काय चुकत आहे किंवा आपल्याला आपला व्हिडिओ कितपत लोकांना आवडतो, हे सगळं कमेंट्समधून कळतं. म्हणून प्लीज कमेंट्स जरूर करा. आता हे बघा, हे इथे उकळलेलं आहे पाणी. मी तुम्हाला व्हिडिओ नेऊन दाखवते. हे बघा, मी व्हिडिओ थोडा पुढे नेऊन दाखवते. हे बघा, हे असे फ्लावर बटाटे, आय एम सो सॉरी. हे बघा, हे फ्लावर बटाटे असे चांगलं उकळलं गेलं पाहिजे. आणि मग काय करायचं, गॅस बंद करून मी आता इथे बारीक करते, कारण मला हा इथे ठेवायचा आहे. आणि हा इथे ठेवून फक्त झाकून ठेवायचं, म्हणजे त्याचं जेणेकरून पीठ नाही होत. आणि हे सुद्धा बारीक गॅसवर, हे बघा, हे मिश्रण छान अगदी झालं पाहिजे. हा गॅस काढून टाकते आणि तुम्हाला थोड्या वेळाने हे जेव्हा मिश्रण चांगलं होईल ना, शिजेल, तेव्हा तुम्हाला दाखवते. ही बघा, आपली भाजी आता रेडी आहे. याच्यामध्ये मी ते फ्लावर टमॅटोचं मिश्रण टाकलं आणि वरतून कोथिंबीर पेरली. तर तुम्ही सुद्धा अशी भाजी बनवा आणि मला व्हिडिओ टाका. जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.